नाशिकच्या गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस बरसत असल्याने नाशिक भागातील जे काही धरणं आहेत ते धरणं जे आहेत ते भरू लागलेले आहेत। त्यामुळे नाशिककरांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। या उलट उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठे धरण असलेल्या गिरणा धरणाची परिस्थिती मात्र बिकट आहे। आज या धरणात अवघा 15% पाणीसाठा शिल्लक आहे। मागील वर्षी जुलै महिन्याअखेर या धरणात 31.8% एवढा पाणीसाठा या धरणात शिल्लक होता। आज मात्र या धरणामधील जे काय आहे ते पाणी कमी होऊ लागलेले आहे। त्यामुळे या धरणावर ज्या काही पाणी योजना अवलंबून आहे त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब मानली जाते। गिरणा धरणाची जी काही पाण्याची क्षमता आहे ती 21,500 दशलक्ष घनफूट एवढी आहे। त्यातील उपयुक्त पाणी साठा हा 18,500 दशलक्ष घनफूट एवढा असतो, तर मृत साठा हा 3,000 दशलक्ष घनफूट क्षमता असतो। आज मात्र या धरणामध्ये केवळ 2,815 म्हणजेच 15% केवळ पाणी या धरणात शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न देखील गंभीर होणार आहे। या धरणावर जे काही पाणी योजना अवलंबून आहे यामध्ये नांदगाव असेल, मालेगाव असेल, चाळीसगाव असेल, तसेच खानदेशातील जो काही भाग आहे या पाणी योजनांसाठी ही चिंतेची बाब समजली जाते। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जर समाधानकारक पाऊस झाला तर भविष्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही। मात्र अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात जे काही सिंचनासाठी सोडले जाणारे आवर्तन असेल तसेच या धरणावरील ज्या काही पाणी योजना आहे त्यांच्यासाठी मात्र ही चिंतेची बाब ठरणार आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, गिरणा धरण, मालेगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।